लग्नानंतरचे प्रेम भाग 52. धनश्री, अगं मी टॉवेल विसरलो, दे ना आणून. धनू, ऐकतेस ना? काय रे सुमित, तू हे सर्व मला त्रास द्यायला करतोस ना? टॉवेल देण्यात कसला आलाय त्रास? तो आतून म्हणाला. गप्प बस तू, तुझे सारे बहाणे मला ठाऊक आहेत. ती टॉवेल घेऊन जात म्हणाली. माझ्या मनात तर असं काही नव्हतं, पण आता मात्र तुझे मला आठवण करून दिलीस. तो आतून हसत म्हणाला. बरं हा घे टॉवेल. ती दरवाजावर नॉक करत म्हणाली. आता ही टॉवेल द्यायला गेल्यावर तो थोडीच गप्प बसणार होता. त्याने तिला आत खेचून घेतलं. याचा अख्खा दिवस तर अशी मजा करण्यातच गेला. मागच्या 15 दिवसाच्या दुराव्याची त्याने चांगलीच कसर भरून काढली. आज वैशाली पण त्यांना डिस्टर्ब करायला आल्या नाहीत. जेवण नाश्ता पण सुनीता टायमिंगवर येऊन देऊन गेली होती. त्यामुळे आज दोघे रूममधून बाहेर पडलेच नव्हते. सुमित, अरे उद्या इंटरव्ह्यू आहे. मला तर खूप टेन्शन आले. त्याचं एवढं काय टेन्शन घेतेस? तुला कुठे बाहेर जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा आहे? नको टेन्शन घेऊस. तुझ्या सासऱ्याचीच कंपनी आहे आणि त्यात तू तुझ्या सासऱ्याची लाडकी सून. सुमित, सगळीकडे कशी रे मस्करी सुचते तुला? मला थोडं फार काही सांगायचं सोडून नको तेच बोलत बस तू. धनश्री वैतागत म्हणाली. अगं पण मी इथे नव्हतो तेव्हा तू तयारी करत होतीस ना इंटरव्ह्यूची. तरीही तू सांग ना, काय काय प्रश्न विचारतात? बरं बस, मी तुला प्रश्न विचारतो म्हणत त्याने तिला समोर बसवलं. हां बोल, ती म्हणाली. अगं मी तुझ्या इंटरव्ह्यू घेणार आहे, तर तूच मला काय बोल म्हणतेस? तशी ती सॉरी म्हणत हसली. त्यानंतर त्याने काही महत्त्वाचे मुद्दे तिला समजावले. तिने पण ते नोट करून ठेवले. धनश्री, मी आईला भेटून येतो. तुला काय कळतं का? आज दिवसभरात आपण दोघे पण रूममधून बाहेर पण पडलो नाही. तुझ्यामुळेच झालं हे सगळं. तू माझे केस विस्कटले नसतेस तर आपण लवकर आवरून खाली गेलो असतो ना. ती त्याच्याकडं डोकून पाहत म्हणाली. बरं, मी जे आता पॉईंट सांगितले त्याची स्टडी कर, तोवर मी आलोच. म्हणत तो रूममधून बाहेर पडला. वैशाली काहीतरी कामात व्यस्त होत्या. सुमितने दबक्या पावलाने वैशालींच्या रूममध्ये प्रवेश केला. त्या पाठमोऱ्या उभ्या राहून काहीतरी काम करत होत्या. याने पाठीमागून येऊन त्यांच्या डोळ्यावर हात ठेवले. नको नाटक करू, मी ओळखले तुला. दिवसभर आईची आठवण नाही आली तुला. त्या त्याच्यावर खोटं खोटं रागवत समोर पाहून गालात हसत होत्या. काय ग मम्मा, याआधी आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो तेव्हा पण मला बोलत होतीस, आणि आता आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो तरीही तू मलाच बोल. हो रे, आता तर एवढं बोलायला लागलंय की घरात अजून दुसरी माणसं राहतात हे पण विसरून गेलंय. आत्या आत येत म्हणाल्या. आता तुम्ही दोघी मिळून मला छळणार आहात ते मला ठाऊक आहे. तो बेडवर बसत म्हणाला. मग काय, एवढे दिवस तुमचं लग्न झाल्यापासून तुम्ही दोघांनी आम्हाला काय कमी छळले का? तुम्ही दोघं कधी एकमेकांशी बोलताय याचीच मला आणि वहिनीला रोज चिंता लागलेली असायची. आत्या त्याच्या बाजूला बसत म्हणाल्या. त्यानंतर ते तिघे गप्पा मारत बसले. इकडे धनश्री पण उद्याची तयारी करत होती. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू होता, त्यामुळे धनश्री सकाळी लवकर उठली. सुमितने येताना तिच्यासाठी आणलेला ड्रेस घालून ती छान तयार झाली. तो पण आज लवकर उठून जिमला गेला होता. धनश्री आज खूप खुश होती. ती ऑफिसला जायला खूपच उत्सुक होती. आज उत्साहाच्या भरात ती जरा जास्तच लक्ष देऊन छान तयार झाली होती. ऑलमोस्ट तिची सर्व तयारी झाली होती. तिने पुन्हा एकदा पर्स चेक केली. सगळं व्यवस्थित घेतलं आहे का ते पाहिले आणि आपलं आवरून रूममध्ये बाहेर पडतच होती की तेवढ्यात हा समोरून आला. नुकतंच कसरत करून घामाने भिजलेलं त्याचं शरीर, मरून कलरचा टी शर्ट, त्यावर ब्लॅक ट्राउझर
आणि त्यात भर त्याची रुबाबदार चाल पाहून क्षणभर ती हरवून गेली. या लूकमध्ये कसला हँडसम दिसतोय हा, ती मनातच म्हणाली. तो तिच्या समोर येऊन चुटकी वाजवत, काय झालं, भुवया उंचावत म्हणाला. ऐसे प्यार से सिर्फ देखते ही रहोगे क्या, बाहों में आ जाओ जाने मन, और जो भी जेब में आए वो कर लो. तो हसत दोन्ही हात पसरून म्हणाला. काय, ती त्याला पाहून फ्लाटच झाली होती. बोलताना पण जीभ अडखळत होती. चेहऱ्यावर येणारी केसाची भट कानामागे टाकत ती लाजून खाली पाहू लागली. ये ना जवळ, सांगतो. तो तिला जवळ खेचत तशी ती अजूनच लाजली. सो स्वीट माझी बायको, किती गोड लाजतेस, तो तिला मिठीत घेत म्हणाला. सुमित, अरे आवर लवकर, आज आपल्याला ऑफिसला जायचं आहे. ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. हां, मला ठाऊक आहे, म्हणत त्याने तिच्या ओठानं ओठ टेकवले. थोड्या वेळाने दोघे पण आवरून वैशालीचा निरोप घेऊन ऑफिसला जायला निघाले. अगं धनुश्री, थांब जरा, वैशाली किचनमध्ये जात धनुश्रीला म्हणाल्या. मम्मा, अगं उशीर होतोय आम्हाला जायला. अजून काय राहिलं, सुमित वैतागत म्हणाला. काही उशीर नाही होत, हे घे दही साखर, तुझा आज ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू आहे ना. त्या धनुश्रीच्या हातावर दही साखर देत म्हणाल्या. आता काय, सुनबाई लाडकी झाली आहे, आता मुलाकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ आहे. सुमित त्यांना टोमणा मारत म्हणाला. हे घे, तुला पण देणारच होते. त्याला कान पिचक्या घेत म्हणाल्या. धनश्रीने वैशालींना वाकून नमस्कार केला आणि त्यांचा निरोप घेऊन दोघी पण जायला निघाले. त्यांनी बाहेर जाऊन गाडी काढली तर ती पण आली. सुमित, आपल्याला लेट झाला ना, तरी तुला मी लवकर आवर म्हणत होते. धनश्री मॅडम, मी तुमच्यासाठी आज लवकर निघालो आहे, घड्याळ पाहिलं का, मी अजून अर्ध्या तासाने निघतो ऑफिसला जायला. आज तुझा इंटरव्ह्यू आहे म्हणून लवकर जातोय. तर ही आपली मलाच बोलते, असं होय, मग मी जाते बसने, नाहीतर रिक्षाने. तू ये तुझ्या वेळेला, ती तोंड फुगवत म्हणाली. काही झालं तरी साधं जरी बोललो तरी शेवटी सगळं प्रकरण माझ्यावरच का शिकतं, तो मनातच म्हणत होता. ए धनू, ऐक ना, तो तिला लाडी गोडी लावत बोलू लागला. हां बोल, ती बाहेर पाहतच म्हणाली. धनश्री, आज तू खूप सुंदर दिसते, तुला हा ड्रेस आवडला ना, तो तिला बोलत करण्याच्या प्रयत्नात होता. हो काय नुसतं, कसा आहे सांग ना, आणि अजून तुला कसे ड्रेस आवडतात, आपण तुझ्यासाठी आज आणखी 2-4 ड्रेस घेऊ, कारण आता तुला ऑफिसला जाताना वापरायला होतील ना. खरंच, ती हसत म्हणाली. हो खरंच, तो पण हसत म्हणाला. बरं, मी संध्याकाळी जरा लवकर येतो, आपण मॉलमध्ये जाऊया, तो म्हणाला. सुमित, हे बघ, इथे गणपतीचं मंदिर आहे, आज माझा इंटरव्ह्यू आहे, तर आपण जाऊया का गणपतीचं दर्शन घ्यायला. धनश्री बाहेर पाहत म्हणाली. मी तुला कोणत्या गोष्टीला नाही म्हणूच शकत नाही. चला मॅडम जाऊया, तो गाडी साईडला लावत म्हणाला. त्यानंतर दोघे पण मंदिरात जायला निघाले. साहेब, गणपतीला फुलं आणि दुर्वा घ्या ना, एक 12-13 वर्षाचा मुलगा सुमितच्या जवळ येत म्हणाला. धनश्री समोर मोठं फूल आणि पूजेचं साहित्य असलेल्या दुकानाजवळ उभी होती. काय रे, तुझं नाव काय, सुमित त्या मुलाकडे पाहून म्हणाला. शुभम, तो मुलगा म्हणाला. वा, छान नाव आहे, तू शाळेत जातोस का, सुमितने त्याला विचारलं. हो साहेब, जातो की. आणि तुझे आई बाबा कुठे आहेत, ते काय करतात, सुमित उत्सुकतेने विचारत होता. आहे म्हणजे आई आहे, रोज तीच येते फुले विकायला, पण आज तिला बरं नाही म्हणून मी आलोय, तो मुलगा तोंड बारीक करत म्हणाला. सुमित, अरे तिकडे काय करतोयस, इकडे ये ना, धनश्री माघारी वळून त्याला आवाज देत म्हणाली. तूच ये ना इकडे जरा. काय रे, काय झालं,
अरे मी तिकडे पूजेचं साहित्य घेत होते, तर परत का बोलवलंस? हे बघ, याच्याकडून घेऊया फुलं आणि दुर्वा. बरं ठीक आहे, दे रे. धनश्री त्या मुलाकडे बघत म्हणाली. शुभम, अगं त्याचं नाव शुभम आहे, सुमित मध्येच बोलला. धनश्री मात्र सुमितकडे पाहून गोड हसली. कसा आहे ना हा सुमित? लहान मोठा गरीब श्रीमंत असा कसलाच भेदभाव याच्या मनात कधी येत नाही. ती मनातच विचार करत होती. त्यानंतर दोघे मंदिरात आले. गणपतीचं तेजस्वी मूर्ती पाहून दोघांचं मन पण प्रसन्न झालं. सुमितने डोळे मिटून हात जोडून नमस्कार केला. त्यानं बाजूला पाहिलं तर धनश्री अजूनही मूर्तीपुढे हात जोडून डोळे मिटून उभी होती. बापा, माझ्या सुमितला कायम असंच खुश ठेव. माझ्या वाटेला सुख त्याला मिळू दे. आणि आता आहे असाच कायम ठेव निरागस निर्मळ मनाचा. तो मात्र भान हरपून तिच्याकडे पाहत होता. थोड्या वेळाने तिने डोळे उघडले. काय बघत होतीस एवढा वेळ देवाकडे? सुमित तिच्याकडे पाहून भुवया उंचवत म्हणाला. ती आता पण त्याच्याकडे पाहून हसली. ए धनू, सांग ना, काय मागितलंस? सुमित तिच्या मागे पुढे करत तिला विचारत होता. तू ना कायम असाच खुश राहा, म्हणजे तू मला आशीर्वाद देतेस का? तो बारीक डोळे करत म्हणाला. बरं, तू आधी सांग, काय मागितलंस ते? धनश्री म्हणाली. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण कर म्हणालो. तो तिच्या डोळ्यात पाहत ती खुश होऊन त्याच्याकडे पाहत होती. सुमित, अरे अक्षय दादा, सांगितलं आहेस का सगळं नीट समजावून? हो ग, मी कालच त्याला सगळं सांगितलं आहे. तो आणि दिनेश इंटरव्ह्यू घेणार आहेत. बोलता बोलता दोघे ऑफिसजवळ येऊन पोचले. मोठ्या आलिशान इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये त्यांनी कार पार्क केली. धनश्रीला उगाच दडपण आल्यासारखं वाटत होतं. सुमित सोबत होता तरीही तिला उगाचच उघडल्यासारखं वाटत होतं. ए धनू, एवढी नर्व्हस कशाला होतेस? मी आहे ना, तो तिचा हात हातात घेत म्हणाला. तशी तिने तिच्या हाताची पकड घट्ट केली. नको टेन्शन घेऊस, तो त्याच्या हाताची पकड घट्ट करत म्हणाला. बोलता बोलता दोघे लिफ्टमध्ये शिरले. तसं त्याने तिला जवळ घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. अरे सुमित, ती दचकून म्हणाली. काय झालं? म्हणून तो भुवया उंचावत होता. तितक्यात लिफ्ट थांबली. चल म्हणत तो पुढे आणि ती त्याच्या मागे. दोघांनी ऑफिसमध्ये प्रवेश केला. सुमितला पाहून सर्व ऑफिस स्टाफ उभा राहून त्याला ग्रीट करत होता. सगळ्यांच्याच नजरा त्या दोघांवर खिळल्या होत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह दिसत होतं. कारण सुमित सोबत आज एक मुलगी त्यांना दिसत होती. ही कोण असेल असाच प्रश्न सर्वांना पडला असणार. तो पण सर्वांना ग्रीट करून त्याच्या केबिनच्या दिशेने गेला. धनू, ते बघ, तिकडे इंटरव्ह्यूसाठी मुलं मुली बसलेत. तुला पण आता त्याच्या सोबत थांबावं लागेल. तो तिला म्हणाला. बरं, म्हणून ती पण तिकडे जायला निघाली. धनश्री, अगं आधी माझी केबिन तरी बघ, मग नंतर जा तिकडे. तो तिला हळू आवाजात म्हणाला. बरं म्हणत ती पण त्याच्या पाठीमागे चालत होती. तो तिला त्याच्या केबिनमध्ये घेऊन आला. त्याची केबिन एकदम आधुनिक आणि सुसज्ज होती. चेअरच्या पाठीमागच्या वॉलवर त्याचा छान स्माइली फोटो होता. ती फोटोतल्या त्याच्याकडे पाहून हरवून गेली. अगं, मी एवढा इथे तुझ्यासमोर उभा आहे, तरी तू तो फोटो काय पाहतेस? तशी तिने लाजून नजर झुकवली. ती एक एक गोष्ट बारकाईने निहाळत होती. तसं त्याने तिचा हात पकडून तिला जवळ खेचलं. सुमित, अरे काय करतोयस? ती झटकन त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली. काय झालं? तो पुन्हा तिला जवळ घेत म्हणाला. अरे बॉस असलास म्हणून काय झालं? बाहेर एवढे लोक आहेत. काचेतून बाहेर दिसणाऱ्या कर्मचाऱ्याकडे पाहत ती म्हणाली. अगं, बाहेरून आतलं काही दिसत नाही. काय वेडा आहेस का तू? तिला हे खरंच वाटत नव्हतं. बरं, नाही दिसू दे. छान आहे तुझी केबिन. मी जाते आता, ती बाहेर जात म्हणाली. धनश्री, त्याने पाठीमागून तिला आवाज दिला. हां बोल, ती माघारी वळत म्हणाली. ऑल द बेस्ट, तो म्हणाला. थँक्यू म्हणत तिने बाहेर जाऊन काचेतून पाहिलं तर तिला आता
त्यात तिचं स्वतःचंच प्रतिबिंब दिसत होतं. बाहेरून आतलं काहीच दिसत नव्हतं. अरे यार, खरंच की इकडून आतमधलं काही दिसत नाही. आता तिला सुमितचं बोलणं पटलं. त्यानंतर ती पण इतरांसोबत रांगेत जाऊन बसली. आता तिला खरी भीती वाटत होती. इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न विचारतील? मी नीट बोलू शकेन का? धनश्री नर्व्हस झाली होती. ती विचारतच होती की अचानक तिच्या पाठीवर जोरात थाप पडली. तिने घाबरून मागे पाहिलं तर वर्षा. वर्षा तू? धनश्री चकित होऊन, हो मीच. पण तू कशाला इकडे आलीस? जिजूंच्याच कंपनीत काम करायचं सोडून इकडे कशाला आलीस? आता तुझ्यामुळे माझा पत्ता नक्कीच कट होणार. वर्षा सुरूच झाली. हळू बोल, आपण कुठे आहोत त्याचं जरा भान ठेव. आणि तू इंटरव्ह्यूची तयारी करून आली आहेस ना? मग नाही होणार तुझा पत्ता कट. धनश्री तिला शांत करत म्हणाली. ती मात्र तिचं बोलणं ऐकून गालातच हसत होती. कारण वर्षाला माहीत नव्हतं की ती पाटलांच्याच ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी आली आहे. आणि धनश्रीनं जर आता तिला सांगितलं तर ती उस्ताच्या भरात काय करेल सांगता येत नव्हतं. म्हणून धनश्रीने तिला अजून खरं सांगितलं नव्हते. ए धनश्री, मी तुझ्या आधी जाणार इंटरव्ह्यू द्यायला. कारण तू जरा माझ्या आधी गेलीस तर तुझं सिलेक्शन होईल. वर्षा म्हणाली. अगं पण लगेच सिलेक्शन नाही होणार. नंतर मेल करून सांगणार आहेत ना. ते काही पण असू दे, पण मी जाणार तुझ्या आधी. वर्षा म्हणाली. बरं बाई जा. काय ग, तुला शांत बसता येत नाही का? कधीपासून तुमच्या दोघींची बडबड चालू आहे? धनश्रीच्या पुढे असणारी मुलगी या दोघींकडे पाहून म्हणाली. सॉरी. धनश्री म्हणाली. ठीक आहे, पण तुझ्या त्या मैत्रिणीला जरा शांत राहायला सांग. ती वर्षाकडे पाहून म्हणाली. काय ग, माझ्या बोलण्याचा तुला का ग एवढा त्रास होतोय? मी काय तुझ्याशी नाही बोलत. वर्षा थोडा मोठ्या आवाजात म्हणाली. वर्षा, अगं गप्प बस ना. कशाला गोंधळ घालतेस? धनश्री वर्षाला शांत करत म्हणाली. त्यानंतर वर्षा शांत झाली. एक जण आज जाऊन इंटरव्ह्यू देऊन बाहेर येत होते. त्यानंतर ती मुलं संजय रावांच्या केबिनच्या दिशेने जात होती. ती धनश्री सर्व बारकाईने पाहत होती. थोड्या वेळाने धनश्रीच्या पुढे बसलेली मुली उठून आत गेली. वर्षा आणि धनश्रीला पण आता थोडं दडपण आलं होतं. तेवढं तिला सुमितचं बोलणं आठवलं. तुझ्या सासऱ्याचीच तर कंपनी आहे. त्यानंतर ती काल दिवसभराच्या आठवणीत हरवून गेली. थोड्या वेळाने ती मुलगी बाहेर आली. त्यानंतर वर्षा आत गेली. धनश्रीचा नंबर होता, पण वर्षा बोलल्याप्रमाणे ती तिच्या आधीच गेली. धनश्री पण सुमित कुठे दिसतोय का ते पाहत होती. ती बसली होती तिथून त्याची केबिन दिसत होती, पण आतमधलं काहीच दिसत नव्हतं. तिला या क्षणी त्याला जाऊन भेटून यावंसं वाटत होतं, पण